मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार, मी विजय पवार. खमंग मेजवानीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक आगीवेगळी खमंग मेजवानी. दरवर्षी पनवेलमध्ये रीड घर येते. कोकण मराठी साहित्य परिषद आणि पनवेल मीडिया प्रेस क्लब या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पोपटी कवी संमेलनाचं आयोजन केलं जातं. आणि या पोपटी कवी संमेलनाला अनेक प्रतिथयश कवी हजेरी लावत असतात. आपल्या शब्द सामर्थ्याने इथे सगळ्यांना बोलवत असतात. आपल्या संवेदना, आपल्या वेदना ज्या शब्दातून व्यक्त करत असतात. आणि हे करत असतानाच एक चांगले प्रतिथयश असे पाहुणे सुद्धा दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत असतात. आज आपल्या सोबत आहेत या पोपटी कवी संमेलनासाठी लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर, त्याचबरोबर पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत मॅडम यांच्या समवेत हा कार्यक्रम आपण इतर सगळे जे कवी आलेत, कवी मान्यवर आले त्यांच्या शब्दांनी आणि पोपटी खाता खाता हा कार्यक्रम आपण आज बघणार आहोत. तर ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे पोपटी लावण्याच्या क्षणापासून. म्हणजे पोपटी सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या ह्या परिसरातील लोकांना, पण आलेले पाहुण्यांना बऱ्याच वेळेला पोपटी हे काय आहे, हा प्रकार काय आहे, हे कसं काय खायचं, कसं बनवायचं हे माहिती नसतं. म्हणून त्याच्यासाठी पोपटी कशी लावायची इथून कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि हे पोपटी लावल्यानंतर पोपटी संपेपर्यंतचा हा प्रवास शब्द आणि खाणं अशा दोघांच्या माध्यमातून मी तुम्हाला या संपूर्ण प्रवासामध्ये घेऊन जाणार आहे. बघूया आपण हे पोपटी कवी संमेलन आणि पोपटीची खमंग मेजवानी. आपल्या कोकणपट्टीमध्ये जेथे जेथे वाल पिकत आहेत आणि खाऱ्या जमीन आणि गोडी जमीन असं मिक्स मातीमध्ये जास्त हे वालांचं प्रमाण आहे. आणि तिथेच ही पोपटीचा कार्यक्रम घरगुती स्वरूपात त्या शेतामध्ये एकत्र 4 लोक बसतात आणि करायची पोपटी हा फक्त एक जल्लोष म्हणून काय केला जायचा. आजपर्यंत ही प्रथा चालू राहिली आणि तेवढंच पडते गप्पात असायचं आणि तेवढ्यासाठी जायचं म्हणून गावातली मुलं जायची. परंतु हीच पोपटी आपल्याला वेगळ्या अर्थानं करता येईल का, अजून काही माणसं प्रतिष्ठित माणसं बसवता येतील का, या दृष्टीने आम्ही काय केलं की ही पोपटी करण्यासाठी ज्या पद्धतीने ती तशीच्या तशी वापरून आपण जाऊया आणि तिथं पोपटी करायची. पोपटी करायची एवढंच नाही तर तिथं कवितांचाही आनंद घेता येईल का. वेगळ्या पद्धतीने जर घेतलं तर एखाद्या सामाजिक प्रबोधन करण्याचा उद्देश तेवढा होणार नाही सक्सेस, परंतु आपण 4 गोष्टी बोलण्यासाठी बसू शकतो, त्याच्यामध्ये कविता प्राधान्यानं राहील. त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. पोपटीला येणारे गावातली लोक येतात आणि इथे गावातली लोक येणार आहेत. काही वेळाने काही माणसं भरतील पण ही आनंद घेत असताना पोपटीच्या आनंदाबरोबर कविता ऐकायला मिळते आणि ती वेगळ्या पद्धतीने मिळते. हा एक त्याच्यातला सार महत्वाचा. तिथे पूर्वी सुरेश पाटील आणि बळीराम भालेकर हे दोघेजण करायचे. 6 वर्ष त्यांनी सतत केली. नंतर गणेशनं हा वसा घेतला, मनोज म्हात्रे पण त्याच्यासोबत असतात. परंतु हा यांनी जो वसा घेतला आणि इथे आम्ही करणार आणि पत्रकार आणि कवी एकत्र येऊन करणारा पोपटीचा कार्यक्रम हा प्रसिद्ध सध्या पनवेलमध्ये सतत प्रसिद्ध आहे. आणि इथे नाही म्हणताना मधु मंगेश कर्णिक आलेले आहेत, अशोक नायगावकर आलेले आहेत, महेश केळुसकर आलेले आहेत, अशोक बागवे आलेले आहेत. अशा पद्धतीचे कवी सगळे येऊन इथे गेलेले आहेत. आणि हा छोटासा कार्यक्रम, परंतु समाजातली काही प्रतिष्ठित माणसं यावीत आणि ह्या पोपटीला उजाळा यावा हा आमचा खरा म्हणजे उद्देश आहे. आणि तो पोपटीतून हा नाही म्हणताना गावात सुद्धा धंदा एक चांगल्या प्रकारे वाढू शकतो की पोपटी काय म्हणून जसं तुम्हाला जसं आकर्षण राहिलं तसं इतरांनाही आकर्षण राहिलं. पोपटीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता आणि शहरातली माणसं बरीचशी येऊ शकतील आणि पोपटीसाठी जाऊया त्यासाठी हा कार्यक्रम करतो. आणि गणेशने यासाठी फार मेहनत घेतलेली आहे, मनोज पण त्याच्यासोबत आहे. पण ही मेहनत जी घेतली ती मेहनत फार महत्वाची आहे आणि मेहनतीतून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. नाही म्हणताना 12 वर्ष सतत ह्याचं सातत्य जे ठेवलं गेलंय त्याला समाधान वाटतं. आणि जी प्रतिष्ठित मंडळी याला प्रतिष्ठा देतात, नाही म्हणताना राजकारणी बहुतेक येऊन जातात. राजकारणी येतात, बसतात, आनंद घेतात. परंतु राजकारणापेक्षा आम्हाला काय वाटतं,
ज्यावेळी समाजातली प्रतिष्ठित मानांकित जी येतात त्याचा आनंद आम्हाला फार मोठा असतो, कारण त्यांच्यामुळे याला कार्यक्रमाला अतिशय आदर्श रूप येतं आणि आदर्श रूप हे राजकीय रूप येऊ नये हाही आमचा उद्देश असतो. पण आदर्श रूपासाठी ज्यावेळी माणसं येतात त्यावेळी एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम बघायला मिळतो आणि हा आयोजन करणारे जी मंडळी आहेत गावातली आहेत त्यांनाही समाधान वाटतं की आम्ही जे आजपर्यंत करत होतो ती आज लोकांपर्यंत पोचायला लागलं. नाही म्हणताना यांची जे करतात त्यांचं कौतुक करावं एवढं समजतं. आणि माझी सरपंच या गावचे भारत भोपी हे सुद्धा सतत इथे येत असतात आणि आम्हाला सहकार्य करतात. त्याबद्दल बरं वाटलं आणि आपण सगळे आनंद घेतात. आणि आमच्या कवी मित्राला, आमच्या कवयित्री ज्योत्स्ना राजपूत या प्रसिद्ध कवयित्री आहेत आणि अशा बरीच मंडळी आहेत. या सगळ्यांकडून आमच्याकडून हा थोडासा आनंद आणि थोडीशी पोपटी खाऊन मोठा आनंद घेऊन जा एवढी आमची विनंती आहे. आणि आपण पोपटी कशी करतात त्यासाठी
थांबा मित्रांनो, पोपटी लावून झालेली आहे, पोपटी खाण्याची सुद्धा तयारी झालेली आहे, आता फक्त खायची आहे. पण ते खाण्या अगोदर आपल्याला ऐकायचे आहे ते शब्दांची पोपटी. म्हणजे जे काय आपल्याकडे कवी महाशय आलेले ते कवी, त्यांच्या कविता आपल्याला ऐकत आहे कधी पोपटी खायची आहे. पण हे सगळं होण्यासाठी थोडा अवधी जाणार आहे, त्यासाठी घेऊया छोटीशी विश्रांती. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी, मोठे संगीत मसाल्यांची टीच आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थारी. मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया नारी. मोठे 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 मसाले, विसरणी जा मसाले आता फक्त कोठे वडा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. कोठे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खमंग मेजवानी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बघूया आपण ही खमंग मेजवानी या पोपटीच्या माध्यमातून. सारे बाराचा पलाट आलाय, मनान विचार काय. अर मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. अर मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. एक पलाट 80 लाखाला, एक पलाट 80 लाखाला, इस पलाट जमीन हाय. औरा पैसा ठेवाचा कनाला, कलबान खेळायचा हाय. अरे मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. वाटा जेवाला बहिणीच धावली, वाटा जेवाला बहिणीच धावली, तिचा 22 लाखानं भाग नाय. जावय म्हणतय सासरसला, तुला चित्ताच ठेवणार नाही. अरे मांग पुर बघतस कनाला, मारुतीन पिसून जाय. गलंचैनी बोटान अंगठ्या, गलंचैनी बोटान अंगठ्या, हातान करा घरवाचा हाय. शेटचे खिसन 500चा पुरका, दिसता ठिवाचा हाय. अरे मांग पुर बघतस कनाला, मारुतीन भिसून जाय. अग्री हसून भानगर नाही, अग्री हसून भानगर नाही. अगं बाप ये मेल का काय, अग्री हसून भानगर नाही. अगं बाप ये मेल का काय. होईल त्या होईल वकीलूस खाईल, पण त्याला अरवा करायचा हाय. अरे मांग पुर बघतस कनाला, मारुतीन दिसून जाय. खरं म्हणजे जुन्या वस्तू जर आपल्या घरात ठेवल्या ना तर आपल्याला फार मोठी आठवण राहते. आईची पैठण ठेवा, आई गेल्यानंतर 30 वर्षानंतर आई जशीच्या तशी समोर उभी राहते. आईचे दागिने ठेवा, आई समोर तुमच्या दिसते. परंतु आम्ही आगरी कधीही जुनी वस्तू आमच्या घरात ठेवत नाही. जात असो, जाताचं एक पात असो तरी ते आम्ही फेकून देणार, ते काय कामाचं आहे. परंतु जुनी वस्तू आहे ती ठेवत नाही, याचं फार मला दुःख होतं. घरना गाजुना सामान, घरना गाजुना सामान उरवून देवाचा हाय. पण काय बायको पुन्हा डोकरी झाली, बघाची भपकटवाली बाय. अरे मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. धन्यवाद धन्यवाद. लाटांची गाज होती तेथेच मीही होतो, लाटांची गाज होती तेथेच मीही होतो. सांजेची लाज होती तेथेच मीही होतो. तुझ्या पावलांची नक्षी, तुझ्या पावलांची नक्षी वाळूत उमटलेली,
हृदयावर गोंदताना तेथेच मीही होतो. ओंजळीतल्या जलाने शिंपलेस अर्ध सूर्याला, ओंजळीतल्या जलाने शिंपलेस अर्ध सूर्याला, काही थेंब झेलताना तेथेच मीही होतो. त्या वाऱ्याने तुझिया बटांची उडवली त्रेधा, त्या वाऱ्याने तुझिया बटांची उडवली त्रेधा, कल्पनेत सावरताना तेथेच मीही होतो. मुग्ध तुझ्या चेहऱ्याने काही ते खुलासे केले, मुग्ध तुझ्या चेहऱ्याने काही ते खुलासे केले, अर्थ त्याचे लावताना तेथेच मीही होतो, अर्थ त्याचे लावताना तेथेच मीही होतो. कल्पिले कित्येक ऐसे जे कधी घडलेच नाही. आपण फक्त स्वप्नच पाहतो, ऐसे करेगे वैसे करेगे. कल्पिले कल्पना करतो. कल्पिले कित्येक ऐसे जे कधी घडलेच नाही, जाळल्या कित्येक राती राख ही साक्षीच नाही. प्रेम केले काय केले कळलेच नाही, जीव जळल्या प्रियशीच्या ओठी मात्र नाव नाही. स्पर्श गात्रा सहज होता रोम रोमी फुलून यावे. प्रणयामध्ये असं असतं की तिची ओढणी जरी लागली तरी अंग शहारून जातं. काय आठवतं साहेब? स्पर्श गात्रा सहज होता रोम रोमी फुलून यावे, हाक स्पर्श गात्रा सहज होता रोम रोमी फुलून यावे, हाक मंजूळ कानी येता अमृते नावून जावे. आवाज जरी ऐकला तरी अगदी. प्रथम ते ज्ञानोबासाठी आले, ज्ञानोबाने संजीवन समाधी घेतली. मी मात्र शांत, ज्ञानोबासारखा बंडखोर नव्हतो. ते तुक्यासाठी आले, तुका सदैव वैकुंठाला गेला. मी शांत, तुझ्या तुक्यासारखा संत नव्हतो. ते कॉम्रेड कृष्ण देसाईसाठी आले, रस्त्यात खून केला. मी शांत, कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. ते दत्ता सामंतासाठी आले, मारले आणि गेले. मी शांत, मी भांडवलशाहीच्या भोई होतो. परवा ते दाभोळकरांसाठी आले, त्यांचा खून केला. मी शांत, मी सशस्त्र होतो. काल ते पानसरेसाठी आले, हल्ला केला तरी शांत, मी बर्फ होतो. उद्या ते माझ्यासाठी येतील, विचाराचा गळा घोटतील, पण सारच शांत, कारण दहशतीचे वातावरण असेल. माकडाची लाल करावी लागते, गद्दार आणि गाढवांना गादी द्यावी लागते. दुर्दैवी भारताच्या लोकशाहीत काही गांडूनच पंढरीचं पांडवून पूजावं लागतं. पहिलं शासन असं नव्हतं, चोरा गुंडांना असं नव्हतं. आता देश सुधारलाय, आता शासन सुधारलाय. आता ज्याच्या एका हाती दाम आहे, आता ज्याच्या एका हाती दाम आहे, दुसऱ्या सत्तेत बॉम्ब आहे किंवा दुसऱ्या हातात बॉम्ब आहे, त्याचं सत्तेत काम आहे. अहंकार तिचा आणि त्याचा वाढवत नेतो गुंता. मग घर होतं रणमैदान. एकमेकांवर शब्दांचे सपासप वार करत लढत राहतात ते दोघे जण. घर हिरमुसून कोपऱ्यात जाऊन बसतं. भिंतींमधली ओल सुकत जाते आणि त्याचं कोरडेपण पसरत जातं घरभर. मग दोन ध्रुवांवर ते दोघे जण. पिल्ले भेदरून एकमेकांकडे बघत राहतात. कोण म्हणतं अनाथ आश्रमातलीच मुलं पोरकी असतात. कवितेचं शीर्षक आहे मुली. मुली आता कुठे अबला राहिल्या. कुठे आणि किती उंचीवर मुली पाहिल्या. हे खरं आहे की वधू परीक्षेला थोड्या बावरतात मुली, पण हेही तितकंच खरं आहे की कितीही मोठ्या संकटात स्वतःला पटकन सावरतात मुली. मुली जिजाई होतात, मुली रमाबाई होतात,
मुली जिजाई होतात, मुली रमाबाई होतात, मुली सावित्री होतात, रमाई मुक्ताई होतात मुली. मुली इंजिनियर, डॉक्टर, मुली ड्रायव्हर, कंडक्टर. मुली इंजिनियर, डॉक्टर, मुली ड्रायव्हर, कंडक्टर, मुली परिचारिका, मुली ग्रामसेविका, मुली नगराध्यक्षा. मुली नगराध्यक्षा. इंदिरा प्रतिभा बनवून देशाचा भार सांभाळतात मुली. इंदिरा प्रतिभा बनवून देशाचा भार सांभाळतात मुली आणि लता आशा बनवून संगीताची तार सांभाळतात. इंदिरा प्रतिभा बनवून देशाचा भार सांभाळतात मुली आणि लता आशा बनवून संगीताची तार सांभाळतात मुली. मुली कल्पना चावला होतात. मुली कल्पना चावला होतात आणि आकाशातली घार होतात. मुली कल्पना चावला होतात, आकाशातली घार होतात. मुली पीटी उषा होतात, क्षणात नजरेच्या पार होतात. मुली पीटी उषा होतात, क्षणात नजरेच्या पार होतात. संकट आलं की आपल्या पदरानं घरावर सावली धरतात मुली. स्वतः राहतात उपाशी, स्वतः राहतात उपाशी, पण पिलांच्या चोची दाणा भरतात मुली. स्वतः राहतात उपाशी, पण पिलाच्या चोची दाणा भरतात मुली. वेळ पडली तर नव्हे, कायमच आपल्या हाताचा पाळणा करतात. वेळ पडली तर नव्हे, कायमच आपल्या हाताचा पाळणा करतात मुली. मुली आता कुठे राहिल्या मागे? मुली आता कुठे राहिल्या मागे? मुली विणत चालल्या रोज नवनवीन पराक्रमाचे धागे. मुली विणत चालल्या रोज नवनवीन पराक्रमाचे धागे. आता करू नकाच कोणी मुली म्हणून त्यांची कीव. आता करू नकाच कोणी मुली म्हणून त्यांची कीव. मुली कधीच ओलांडून गेल्यात तिच्या समोर आखलेली तुम्ही आव्हानाची शिव. मुली कधीच ओलांडून गेल्यात तिच्या पुढे आखलेली आव्हानाची शिव. या टोकावरून त्या टोकावर जायचे आहे मजला. लाटांच्या तडाख्याशी झुंजून, लाटांच्या तडाख्याशी झुंजून, वादळाशी सामना करून जगायचे आहे मजला. या टोकावरून त्या टोकावर जायचे आहे मजला. जीवनाच्या शिडाची दिशा चुकली तरी, जीवनाच्या शिडाची दिशा चुकली तरी ध्येयासाठी जगायचे आहे मजला. या टोकावरून त्या टोकावर जायचे आहे मजला. असह्य वेदना सहन करीत, असह्य वेदना सहन करीत पाय उचलायचे आहे मजला. असह्य वेदना सहन करीत पाय उचलायचे आहे मजला. काटेरी दुःखाचे डोंगर चढून, काटेरी दुःखाचे डोंगर चढून शिखर गाठायचे आहे मजला. या टोकावरून त्या टोकावर जायचे आहे मजला. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत, प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत मिळालेले सर्वस्व येथेच वाटायचे आहे मजला. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत मिळालेले सर्वस्व येथेच वाटायचे आहे मजला. रिकाम्या हाताने जायचे आहे मजला. या टोकावरून त्या टोकावर जायचे आहे मजला. स्पंदने चालू कशी तुझी आग विनासखे, गंध फुलांचे हरवले तुझी आग विनासखे. स्पंदने चालू कशी तुझी आग विनासखे, गंध फुलांचे हरवले तुझी आग विनासखे. नावडे घर आसरा, नावडे घर आसरा एकटेपण भासते. नावडे घर आसरा एकटेपण भासते. शब्द अडके हृदयी तुझी आग विनासखे, शब्द अडके हृदयी तुझी आग विनासखे. आठवे सारे कसे चांदण्या मोजताना, आठवे सारे कसे चांदण्या मोजताना. स्वप्ने ही रेंगाळली तुझी आग विनासखे, स्वप्ने ही रेंगाळली तुझी आग विनासखे. ओसरीतला पाऊस आळोखे सुने देतो, ओसरीतला पाऊस आळोखे सुने देतो. गमे ना रीतेपणही तुझी आग विनासखे, गमे ना रीतेपणही तुझी आग विनासखे. शोधू कुठे दिसेना दाही दिशात फिरतो, शोधू कुठे दिसेना दाही दिशात फिरतो. उगा नाराज राहतो तुझी आग विनासखे, उगा नाराज राहतो तुझी आग विनासखे. महागाईत अडकलो करू कशी हौस पुरी, घर रिकामे भासते, घर रिकामे भासते. आता तरी ये ना सखे, कारण घर रिकामे भासते तुझी आग विनासखे. दाराजवळ आता आम्ही पण घरी गेल्यानंतर अलिबागला पोयनाडला आमच्या शेतामध्ये आम्ही पोपटी करतो. पण अशी पोपटी आणि ती पोपटी यात फरक आहे थोडा, पण ती आपली घरगुती असते. पण अशी कविता ऐकता ऐकता जी पोपटी आपण म्हणजे तिचा जो आस्वाद घेत असतो तो काही वेगळाच आहे. आणि खरंच त्याबद्दल मी गणेश कोळेंचं खरंच अभिनंदन करेन. आपली संस्कृती नेमकी काय आहे?
संस्कृतीला इंग्लिशमध्ये कल्चर म्हणतात आणि भारताबद्दल जर म्हणायचं तर ॲग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया. मी त्याला ॲग्रिकल्चर पण म्हणू शकतो. ॲग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया, कारण शेतकरी म्हणजे आगरी. शेतकरी आग्रात राबणारा असतो तो आगरी, नगरात राहणारा असतो तो नागरी, डोंगरात राहणारा असतो तो डोंगरी. परंतु जो आग्रात राहणारा जो शेतकरी असतो, जो बळीराजा असतो, त्याच्याच बळावर खऱ्या अर्थाने इथली संस्कृती टिकलेली आहे. आपले कुठलेही सण समारंभ घ्या, आपला पूर्ण कॅलेंडर घ्या, आपलं सगळं कॅलेंडर हे शेतीवर आधारित कॅलेंडर आहे. परंतु आता शेती नाममात्र होत चाललेली आहे. रॉबर्ट ओवेन नावाचा 16व्या शतकातला एक कवी होता आणि त्यांनी उद्ध्वस्त खेडं नावाची कविता लिहिलेली. त्या उद्ध्वस्त खेडं नावाच्या कवितेत इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती होत होती त्यावेळेस तिथल्या शेतीची जी वाट लागली होती, जसं ताई तुम्ही आता म्हणालात की आपल्याकडची शेती संपत चाललेली, तशी तिथली शेती संपलेली होती. त्या शेतीवर त्यांनी उद्ध्वस्त खेडे म्हणून जी कविता लिहिली होती, त्या कवितेत ते म्हणतात की या भागातले राजे रजवाडे जातील संपतील पुन्हा तयार होतील, सरदार दरकदार जातील संपतील पुन्हा तयार होतील, परंतु या जगाचा पोशिंदा शेतकरी एकदा संपला की तो पुन्हा निर्माण होणार. ही दुर्दैवी स्थिती आजही आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे इथे आपण सगळ्यांनी हा जो कवितेचा आणि शब्दाचा घाट मांडलेला आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही संस्कृती रक्षणाचा जे म्हणजे तुमच्या नकळतपणे तुम्ही काम करतात त्या सगळ्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. इथे कवी आहेत आणि पत्रकार सुद्धा आहेत, सगळेजण शब्दांशी खेळणारे आहेत. आणि शब्द म्हणजे काय तर आमच्या तुकारामांनी सांगितलं होतं की आम्हा घरी धन शब्दांशीच रत्ने, शब्दांशीच शस्त्रे यत्ने करू, शब्द आम्हा जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे केला शब्देची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. तर शब्दाचं हे जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य आपण सगळेजण जाणतो आणि त्या शब्दांच्याच बळावर, शब्दांच्याच सामर्थ्यावर आपल्या सगळ्यांचं जगणं सुरू आहे. या आता आमच्या अवतीभोवतीच्या ज्या समस्या आहेत, या आमच्या अवतीभोवती जो बदल मोठ्या प्रमाणात समाजामध्ये चाललेला आहे, हा बदल जितका जास्त चांगल्या पद्धतीने शब्दांच्या माध्यमातून टिपला जाईल. तुम्ही पत्रकारितेबद्दल म्हणालात, पत्रकार म्हणजे तुम्ही म्हणाला माहूत असतो. पत्रकार काय काय असतो म्हणजे त्याच्यात त्या शब्दांमध्ये जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. 16व्या शतकातल्या तवारीकाराचं म्हणणं आहे की न खींचो कमान को न तलवार निकालो, न खींचो कमान को न तलवार निकालो, जब तो मुकब्बिल हो तो अखबार निकालो. तर ही जी ताकद आहे वर्तमानपत्राची, ही ताकद सगळ्यात मोठा सामर्थ्यशाली राजा नेपोलियन बोनापार्ट याला सुद्धा कळली होती. म्हणून तो म्हणाला होता की पेन इज माइटियर दॅन स्वॉर्ड, तलवारीपेक्षा लेखणीची ताकद जास्त आहे. परंतु ही लेखणीची ताकद त्यालाच कळते ज्याला अभ्यासाची जोड असते, आणि अभ्यास जर नसेल तर तुम्ही त्या लेखणीचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करू शकत नाही. दुष्यंत कुमार एका कवितेमध्ये फार चांगल्या पद्धतीने म्हणतो की गझल आहे त्याची, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए. पीर म्हणजे पीडा. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, आज हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त ये थी कि बुनियाद हिलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश यह है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी, मगर ये आग जलनी चाहिए. तिथे समोर छान छान पदार्थ पडलेले आहेत आणि आपण बोलत बसलोय, त्याचा अपमान आपण जास्त करू नये. गणेश आदरणीय पोटेजींनी पोटासाठी केलेले पोटे मसाले. अशाच पद्धतीचे अनेक खाण्याचे पदार्थ वेगवेगळ्या गृहिणी बनवत असतात आणि हे बनवत असताना त्यांना तो इतरांना आनंद देत असतात. पण आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही बनवलेल्या पदार्थाचा इतरांना आनंद द्यायचा असेल तर निश्चितपणे तुमचं आमच्या या खमंग मेजवानीमध्ये स्वागत आहे. तुम्ही निश्चित या खमंग मेजवानीमध्ये या, त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/
UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन आपल्या सोबत असलेल्या गृहिणी त्यांचे पदार्थ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.